असताना पोलिसांनी तर बच्चू कडूंच्या आंदोलनाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। शेतकरी नेते राजू शेट्टी सुद्धा आता संवाद साधतायत। कोर्टाच्या आदेशावर आता बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। कोर्टाने जो आदेश दिलेला होता तो आदेश पोलिसांनी बच्चू कडू यांच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यानंतर मात्र बच्चू कडू यांनी आक्रमकपणे भूमिका घेत कोर्टाच्या आदेशावर नाराजी व्यक्त केलेली आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्या कोर्टाला का दिसत नाही असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला। तर आम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करायला तयार आहे, मात्र पोलिसांनी आमची व्यवस्था जेलमध्ये करावी असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आंदोलनाच्या संदर्भात आता एकंदरीत बच्चू कडूंची पुढची भूमिका नेमकी काय, पोलीस नेमकं कोणतं पाऊल उचलतात आणि कोर्टाचा पुढचा निर्णय नेमका काय असेल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। आधीच ठरवलेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं शिखंडीचा डाव खेळायला लागलेले आहे। मला सरकारमध्ये जे कोणी मोर्चे आहेत मला माहिती आहे, अशा पद्धतीनं शिखंडीचा डाव जर खेळणार असाल तर कमरेला चड्डी सुद्धा शिल्लक राहणार नाही। तर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आता संवाद साधतायत। अनेक शेतकरी नेते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। एकंदरीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात हे आंदोलन आता अधिकच तीव्र होत असल्याचं आपल्याला दिसतंय। शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विविध मागण्यांसंदर्भात आता बच्चू कडू यांनी हा एल्गार पुकारलेला आहे। ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलेला होता आणि हा मोर्चा नागपूरमध्ये धडकला आणि त्याचं रूपांतर एका मोठ्या आंदोलनामध्ये झालेलं आहे। तर मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं आपल्याला दिसतंय। कोर्टाचा जो आदेश होता तो 6 वाजेपर्यंत हे आंदोलनाचं स्थळ रिकामं करावं असा आदेश होता। त्या आदेशाची प्रत आणि कोर्टाचा निरोप पोलिसांनी बच्चू कडू यांच्यापर्यंत पोहोचवला, मात्र बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। आज सत्याग्रहालाच न्याय व्यवस्थेने जर आव्हान
त्यांनी घेतलेला आहे हे आम्ही विसरू शकत नाही. भलेही तुम्ही कायद्याच्या माध्यमातून शिखंडीसारखा आमच्यावर वार केलेला असाल, पण भविष्यामध्ये या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. आणि म्हणून बच्चूभाऊंनी सांगितलं ते बरोबर आहे. तुम्हाला इथनं घेऊन जायचंय ना, मैदान खाली करायचंय ना, आम्ही दोन्ही हात वर करून, कारण महात्मा गांधींनी आम्हाला सत्याग्रह शिकवलेला आहे, दोन्ही हात वर करून सरेंडर व्हायला तयार आहे, तुमच्या ताब्यात यायला तयार आहे. पण तुमचं तुम्ही आम्हाला घेऊन जायचंय, तुमचं तुम्ही आम्हाला येऊन घ्यायचंय. आणि तुम्ही आम्हाला ताब्यात घ्यायचंय. कसं घ्यायचंय तर तुमचा प्रश्न आहे. कारण 6 वाजता मैदान खाली करायची जबाबदारी तुमची आहे. कारण 5:58 वाजता तुम्ही आम्हाला आदेश दिलेला आहे. आम्ही न्यायालयाचा भंग करत नाही, न्यायालयाच्या आदेशाचा भंग करत नाही. न्यायालयाला विचारावं लागेल की ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी न्यायालयानं किती वेळ दिलेला होता आणि पोलिसांनी आमच्यापर्यंत तो आदेश किती वाजेपर्यंत पोहोचवला. रात्री अपरात्री आमच्या भगिनी आहेत, या कुठं जाणार, त्यांच्या सुरक्षिततेचं काय, आमचे दिव्यांग या ठिकाणी आहेत त्यांचं काय, त्यांनी कुठं जायचं, या साऱ्या, कारण संविधानानं यांनाही काही अधिकार दिलेले आहेत, संविधानानं प्रशासनावर यांची काही जबाबदारी टाकलेली आहे, आमच्या भगिनींची सुद्धा काही जबाबदारी टाकलेली आहे. यांची तुम्ही काय व्यवस्था करणार आहात याचं सुद्धा उत्तर मिळालं पाहिजे. आणि मी देवेंद्र फडणवीसांना एवढंच सांगतो, रडीचा डाव खेळायला सुरुवात तुम्ही केलेली आहे. आगे आगे देखो होता है क्या, आगे आगे देखो होता है क्या. हे काय आम्हाला कळत नाही काय. मगाशी बच्चूभाऊंनी सांगितलं तसं, अरे 10 शेतकरी दररोज आत्महत्या करतायत, चिखलात लोळ आत्महत्या करतायत, त्यावेळी या न्याय व्यवस्थेचे डोळे फुटले होते का, या न्याय व्यवस्थेच्या हाताला लकवा मारला होता का, का सोमोटो याची दखल न्यायालयाने घेतली नाही. आम्हाला काही अधिकार आहे, कारण संविधानानं न्याय व्यवस्थेला जसा अधिकार दिलेला आहे तसा आम्हाला सुद्धा या देशाचे नागरिक म्हणून काही प्रश्न विचारायचा अधिकार दिलेला आहे. भले न्यायालयाचा अपमान केला म्हणून आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल कराल, पण मी तुमच्या अंतरात्म्याला विचारतो, कधीतरी एकदा शेवटचा श्वास घेत असताना या ऑर्डरवर सही करताना तुमचे हात थरथरले नाहीत काय, हा प्रश्न विचारा. अरे कोण आहे की माणसं, गरीब माणसं, सरकारच्या धोरणामुळे शेती तोट्यात आलेली ही माणसं आहेत. यांच्या नादानपणामुळे नव्हे, यांच्या आळशीपणामुळे नव्हे, सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन स्वस्तात विकावा लागला, सरकारच्या धोरणामुळे कांदा स्वस्तात विकावा लागला, सरकारच्या धोरणामुळे कापूस स्वस्तात विकावा लागला, सरकारच्या धोरणामुळे शेतीमाल स्वस्तात विकायला लागला आणि म्हणून तो काहीच सापडलेला. अशा पद्धतीनं कायद्याचा वरवंटा फिरवून तुम्ही जर का नेस्तनाबूत करणार असाल तर खरोखरच हा देश कायद्यानं चाललेला आहे का कायद्या या प्रश्नानं चाललेला आहे. हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, अजूनही त्यांनी कमरेचं सोडलेलं असेल, आम्ही कमरेचं सोडलेलं नाही. आम्ही न्यायालयाचा आदर करतो, न्यायालयाचा मान राखायला तयार आहे, आम्ही पोलिसांच्या ताब्यात जायला तयार आहे. पण माझी तुम्हाला शपथ आहे प्रत्येकाला की प्रत्येकानं पोलिसाच्याच ताब्यात जायचं, स्वतःहून कुठंही जायचं नाही. आहे का तुमची तयारी? आम्ही न्यायालयाचा आदेश मानतो, शिरसावंदन मानतो. आता पोलिसांना एक एक करून आम्हाला ताब्यात घ्यावं आणि इथनं घेऊन जावं, एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.